तर नमस्कार मित्रांनो, आणि आता जो इथून पुढे व्हिडिओ बघणार आहे तो म्हणजे आमच्या BSc ॲग्रिकल्चरच्या कॉलेजचा व्हिडिओ आहे। तर आमच्या कॉलेजचं नाव सर्वप्रथम सांगतो, लोकनेते मोहनराव कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, सोनसर, हिंगणगाव, जे आहे आपल्या सांगली जिल्ह्यातलं कडेगावमध्ये। आणि हे आपल्या सांगली जिल्ह्यातलं पहिलं असं ॲग्रीचं कॉलेज आहे जे एवढं मोठं आणि प्रशस्त आहे। तर तुम्हाला व्हिडिओ एकच नंबर आणि इंटरेस्टिंग झालेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटणार आहेत, म्हणजे ॲग्रिकल्चरचे डिपार्टमेंट कसं, आपलं कॉलेज कसं आहे। आणि हा आपल्या कॉलेजवरचा असा पहिला व्हिडिओ जो यूट्यूबवरती येणार आहे, तर तो नक्कीच तुमच्या ॲग्री करणाऱ्या मित्रांना शेअर करा। आणि तुम्हाला इथून पुढे जाऊन आमचं कॉलेजच्या आतमध्ये डिपार्टमेंट कसे काय आहेत, तर व्हिडिओ पूर्णपणे शेवटून बघा आणि लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून ते ठेवा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा। तर चला आपण कॉलेज बघूया। तर मित्रांनो, तुम्हाला जे समोर दिसतंय ते आहे आपल्या कॉलेजचा म्हणजे पार्किंग एरिया। तिथे तुम्ही गाड्या वगैरे पार्क करू शकता, अशी प्रशस्त अशी आपल्या कॉलेजसाठी जागा आहे। त्यानंतर हा दिसतो आपल्याला फ्रंट व्ह्यू, म्हणजे आपल्या कॉलेजच्या समोरचं म्हणजे बऱ्यापैकी गार्डन वगैरे कसं काय, झाडं वगैरे पूर्ण अगदी हिरवळ करून टाकले आपल्या कॉलेजने। तर तुम्ही पूर्णपणे बघू शकता की मोठी अशी प्रशस्त व्यवस्थित अशी बिल्डिंग आहे आणि पूर्णपणे झाडं वगैरे तर मस्तपैकी असं सुंदर असं लॉन वगैरे आहे। तर लॉन बघून मला एकच नंबर असं वाटतंय। तर तुम्हाला पण लॉनमध्ये बसायचं असेल तर तुम्ही निवांतपणे कधी पण कॉलेज टाईममध्ये बसू शकता। तर हा येतो म्हणजे ऑफिसच्या आणि कॉलेजच्या मधला पॅसेज एरिया। तर इथं पण झाडं वगैरे खूप मस्त आहेत आणि इथं आपल्या कॉलेजचं पूर्णपणे नाव वगैरे लिहिलेलं आहे। तर चला मग तुम्हाला आतमध्ये दाखवतो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर ना तुम्हाला मस्त असं कॉलेजचं मस्तपैकी ते नाव दिसतं। तिथे लिहिलेलं लोकनेते मोहनराव कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, म्हणजेच LMK कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर। मग सर्वप्रथम पायऱ्या पडून आपण वरती जावा आणि मग बघूया की आपण पुढचं डिपार्टमेंट जे कोणतं आहे। चला मग तुम्हाला दाखवतो। सर्वप्रथम आपण जेव्हा कॉलेजमध्ये येतो तेव्हा आपल्याला दोन ठिकाणच्या शिड्या दिसतात, म्हणजे एक म्हणजे लायब्ररीकडे जायची शिडी आणि दुसरी म्हणजे सॉईल डिपार्टमेंटकडे जायची शिडी। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा भेट देऊ ते म्हणजे सॉईल डिपार्टमेंटला, कारण मातीशिवाय आणि ॲग्रिकल्चर शिवाय आपल्या आयुष्यामध्ये काहीच नाही। मातीशी आपली एक वेगळीच घट्ट नाळ जोडली पाहिजे, त्यासाठी सगळ्यात पहिलं मी म्हटलं की सॉईलच्या डिपार्टमेंटला जावं। मग आपण आलो बघा डिपार्टमेंट ऑफ सॉईल सायन्स अँड ॲग्रियल केमिस्ट्री, म्हणजे इथे तुम्हाला पूर्णपणे जी मातीशी निगडीत म्हणजे मातीमध्ये जे काय सोर्स आहेत, माती कशी बनते किंवा वेगवेगळ्या टाईपची माती, ती ह्या तुम्हाला लॅबमध्ये पूर्णपणे टेस्टिंग वगैरे करायला भेटणार आहे, पूर्णपणे केमिकल्स वगैरे। तर लॅबमध्ये हे पूर्ण शिक्षण मातीवरती होतं आणि ह्या फक्त माती होत नाही, ह्यातमध्ये दगड पण होतात, ती आपल्या पलीकडच्या लॅबमध्ये। तर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो, तोपर्यंत तुम्ही अशी प्रशस्त असे लॅब बघून घ्या। इथं विद्यार्थी मस्तपैकी असलं त्यांचं प्रॅक्टिकल वगैरे करतात। आणि इकडं आलं बघा सॉईल अँड वॉटर टेस्टिंग लॅबमध्ये, म्हणजे इथं म्हणजे काय होतं माहिती आहे का, तुमच्या शेतीमधली जे माती वगैरे आहे त्याचं माती परीक्षण वगैरे पण इथं होतं। तर मस्तपैकी अशी लॅब आहे। तर ह्यामध्ये लॅबमध्ये पण पूर्णपणे असे केमिकल्स वगैरे ठेवलेले, टेस्ट म्हणजे काचेची पूर्ण भांडीत जी म्हणजे मुलांच्या गरजेसाठी ती मस्तपैकी अशी ठेवलेलं आहे। तर तुम्ही केमिकल्स वगैरे बघून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला एक वेगळी गोष्ट दाखवणार आहे, ते म्हणजे तुम्हाला खूप जास्त आवडणार आणि तुम्ही कधी बघितले पण नसणार आहे। तर इथं दिसते तुम्हाला शेगडी, ती म्हणजे पाणी उकळत ठेवायसाठी, म्हणजे प्रॅक्टिकलसाठी ती खूप उपयोगी असते। नंतर तुम्हाला दिसत खूप साऱ्या प्रकारची दगड। आता ही दगड तुम्ही आयुष्यात कधी बघितलं नसताल, एवढी वेगवेगळी दगड आहेत तिथं, हलकी दगडं म्हणजे जड दगडं, वेगवेगळ्या रंगाची दगडं, क्रिस्टल स्टाईल दगडं, असे खूप सारे दगड आहेत जे तुम्हाला इथं बघायला भेटणार आहेत। आणि दगडांवरती तुमचं म्हणजे शिक्षण वगैरे तुम्हाला जे काय असेल ते शिकवलं जाणार आहे। तर तुम्ही पहिले पण दगडं बघून घ्या। तर असं पूर्णपणे आपल्या लॅबमध्ये असतंय बघा। लॅबच्या जेव्हा तुम्ही बाहेर येतात तुम्हाला तर असं काहीतरी दिसायला भेटतं बघा, ते म्हणजे तुमच्या सॉईलमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम काय कमी आहे, त्यानुसार पिकांना काय रोग होऊ शकतो हे दाखवलं गेलं आहे। तर त्यानंतर म्हणजे मुलांना पडलेला प्रश्न की कॉलेजमध्ये क्लासरूम वगैरे कसं आहेत किंवा युनिव्हर्सिटी लेवलला म्हणजे काय कॉलेजमध्ये क्लासरूम वगैरे कसे असतात, तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आमच्या कॉलेजमध्ये क्लासरूम कशा टाईपमध्ये आहेत। तर चला आतमध्ये दाखवूया। तर क्लासरूमच्या आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यात भारी तुम्हाला बघायला भेटणार ते म्हणजे आपली LED स्क्रीन। तर तुम्हाला इथून पुढे फळा वगैरे कुठे भेटणार नाही, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी स्क्रीनवरती शिकायचं आणि त्यामध्ये शिकायला खूप मजा येते मित्रांनो। तर असं काय आपलं क्लासरूम आहे बघा आणि तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो आपलं क्लासरूम कसं दिसते। तर चला मित्रांनो दाखवतो। हे दिसते असं पुढं डेस्कटॉप आहे, साईडला स्क्रीन आहे आणि प्रशस्त असे विद्यार्थी बसतात। कमीत कमी एका वर्गात 120 ते 150 विद्यार्थी मस्तपैकी बसू शकतात आणि एका साईडला मुलींची स्टाईल आणि मुलांची साईड असं आहे बघा। हे नंतर दिसतं ते कॉलेजच्या मध्यांतर, म्हणजे कॉलेजचं मधलं स्ट्रक्चर असं एकच नंबर असं स्ट्रक्चर केलं, तुम्हाला बघायला खूप आनंद येणार आहे। कधी वाटलं तर तुम्ही मित्रांसोबत कॉलेजला व्हिजिट करू शकता, ॲग्रीच्या कॉलेजला कोणीही व्हिजिट करू शकतो। त्यानंतर आपण जेव्हा कॉम्प्युटरच्या लॅबमध्ये, कॉम्प्युटरच्या लॅबमध्ये खूप सारे असं कॅम्प्युटर आहेत,
आणि हे नवीनच कॅम्प्युटर बघ, आधीच्या काळात एवढे जास्त कॅम्प्युटर नसायचे, पण आत्ताच्या प्रत्येक कॉलेजमध्ये असे भरपूर कॅम्प्युटर. आणि त्यानंतर आपण जा म्हणजे मुलांना बसायला मित्रमैत्रिणींसोबत बसायला ठिकाण म्हणजे लायब्ररी. तर लायब्ररीमध्ये तुम्हाला खूप सारे असे पुस्तक आहेत, ते तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दाखवणार. तोपर्यंत तुम्ही लायब्ररी बघून घ्या. आता लायब्ररीमध्ये आला तर सर्वप्रथम तुम्हाला लागते म्हणजे लायब्ररीचं कार्ड. तर माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे मी सगळ्यात पहिल्यांदा बॅग वगैरे असं बाहेर ठेवावं लागतं. लायब्ररीच्या आतमध्ये बॅग घेऊन चालत नाही. म्हणजे तुम्हाला जिथं पुस्तक वगैरे आहे तिथं बॅग घेऊन चालत नाही. इथं रजिस्ट्रेशन करावं लागतं तुमच्या नावावरती कोणतं पुस्तक आहे किंवा तुम्ही कधी पुस्तक घेतले, कधी जमा करणार, हे सगळं रजिस्ट्रेशन होते बघा. तर इथं मोबाईल पूर्णपणे सायलेंट पाहिजे, कोणताही दंगा वगैरे नाही पाहिजे. तर हे जी पूर्ण नियम आहेत लायब्ररीमध्ये काय काय आहेत ते पूर्णपणे तुम्ही पहिल्यांदा वाचून घ्या. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो लायब्ररीच्या आतमध्ये किती पुस्तकं आहेत, कशी काय काय आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला बघायला भेटतं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, आणि त्यानंतर आपल्याला बघायला भेटते आपल्या दोन्ही साहेबांची प्रतिमा. इकडे पूर्णपणे असे फाईल्स वगैरे ठेवल्यात. ह्या फाईलमध्ये पूर्ण शेवटपर्यंत म्हणजे आतापर्यंत जेवढे झालेले पेपर आहेत प्रत्येक सेमिस्टरचे ते इथं बघा तुम्हाला बघायला भेटते. कधी पण येऊन तुम्ही पेपरचे फोटो वगैरे किंवा पेपर घेऊन जाऊ शकता तुमच्या नावावरती रजिस्ट्रेशन करून. तर लायब्ररीमध्ये आत आल्यानंतर असे खूप सारे सेक्शन आहेत जे तुम्हाला पाहिजे ते पुस्तक भेटणार आहेत. तुम्ही जे म्हणाल ते तुम्हाला पुस्तक भेटणार आहेत. तर पूर्णपणे अशी लायब्ररी बघा. तर लायब्ररी खूप छोटी नाही, आपल्या कॉलेजची लायब्ररी खूप सारी मोठी आहे आणि एकाच प्रकारची तुम्हाला पाहिजे त्या विद्यार्थ्यांना पाहिजे तेवढे पुस्तक तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे एका विद्यार्थ्याला किंवा 2-4 पुस्तक पाहिजे तर 2-4 मित्र तिने एक सोबत येऊन पुस्तक घेऊन जाऊ शकतात. तर खूप सारे असं पुस्तक आहे. तर तुम्हाला ॲग्रिकल्चर रिलेटेड किंवा हॉर्टिकल्चर रिलेटेड, सॉईल रिलेटेड म्हणजे वेगवेगळ्या तुमच्या कोर्सच्या रिलेटेड जे पुस्तक पाहिजेत आणि जे नोट्स म्हणजे पुस्तक पाहिजेत ते शिक्षकांनी जे काढलेलं पुस्तक आहे ते तुम्हाला या लायब्ररीमध्ये 100% भेटून जाणार आहेत. तर तुम्हाला सांगतो या लायब्ररीमध्ये फक्त ॲग्री किंवा हॉर्टिकल्चर पुस्तक पण नाहीत, म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे पण, जे म्हणजे सेंद्रिय शेती कशी करायची या रिलेटेड म्हणजे तुम्हाला लायब्ररीमध्ये जी पुस्तक पाहिजे असतात भौगोलिक आपल्या कारणासाठी म्हणजे जीवनासाठी ती पूर्णपणे पुस्तक आपल्या या लायब्ररीमध्ये बघायला भेटणार. तर लायब्ररी पूर्णपणे बघून घ्या आणि तुम्हाला पुढची म्हणजे लायब्ररी कशी आहे ते दाखवून घेतो. तर मित्रांनो, तुम्हाला लायब्ररीमध्ये एक वेगळी गोष्ट जाणवत असेल ती म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे असं तुम्हाला ॲरो दाखवलं, म्हणजे तिथं तुम्हाला कोणत्या प्रकारचे पुस्तक कोणत्या ठिकाणी लिहिलेलं आहे ते तुम्हाला बघून इझिली मिळू शकतं. तर सर्वप्रथम हे पुस्तक बघा जे आहे हॉर्टिकल्चरचं. जे हॉर्टिकल्चर उद्यानासाठी एकच नंबर असं पुस्तक मला दिसते, कारण ह्या पुस्तकामध्ये अजून तर मी काय वाचलं नाही, पण त्याच्या डिझाईनवरनं किंवा त्याच्या उद्देशावरनं असं वाटतं की खूप सारं म्हणजे नॉलेज आहे पुस्तक. तर 100% विद्यार्थ्यांनी तुम्ही हे पुस्तक घेऊन वाचा. तर ही अशी प्रशस्त आपली लायब्ररी आहे. तर आपण जा पुढच्या लायब्ररीच्या सेक्शनमध्ये. इथं आलं म्हणजे रेफरन्स बुक सेक्शन. तर इथे तुम्हाला बघायला भेटणार विद्यार्थी मित्रांनो, जे स्पर्धा परीक्षेसाठी किंवा वेगवेगळ्या तुम्हाला रेफरन्ससाठी जी पुस्तक पाहिजेत ते तुम्हाला 100% इथे भेटून जाणार. म्हणजे विद्यार्थी काय करतात की ॲग्री करतात आणि त्यानंतर MPSC UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. तर तुम्हाला 100% तुमच्या परीक्षेसाठी इथं पाहिजे ते पुस्तक भेटू शकतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची इथं पुस्तक आहेत, म्हणजे फक्त ॲग्रीच नाही, जनरल नॉलेजची पण इथं पुस्तक खूप सारे आहेत. तरी मित्राला म्हटलं की आपलं पुस्तक घे आणि एक दाखव. तर हे होतं म्हणजे ॲनिमल फिजिओलॉजी. तर इथं प्राण्यांवरती असं पूर्णपणे पुस्तक आहे बघा. तर पूर्णपणे अशी लायब्ररी तुम्ही बघून घ्या, त्यानंतर आपण पुढच्या ठिकाणी जाऊया. आणि इथे तुम्हाला बघा एक वेगळी गोष्ट भेटते, म्हणजे पुस्तक इथंच घ्यायचं आणि तुम्हाला जर रूमवरती जायचं नसेल तर मस्तपैकी लायब्ररीत येऊन इथंच घेऊन तुम्ही मस्तपैकी असं वाचून बसू शकता बघा. तुम्हाला इथं कोणी डिस्टर्ब करायला येणार, पूर्णपणे आपल्या लायब्ररीने शांती आहे आणि तुमचं मन पण पूर्णपणे रमणार. तर तुम्ही 100% इथून पुस्तक वगैरे वाचू जाऊ शकताय. तर ही अशी आपली होते लायब्ररी. आणि त्यानंतर आपल्या लायब्ररीच्या पुढच्या सेक्शनमध्ये तुम्हाला ही असं झाड वगैरे आहे का नाही, तर काचं तुम्हाला लायब्ररीच्या आतमधूनच बघायला भेटतं. जे आपल्या ह्याच्यात खाली ऑफिस आहे, तर तुम्हाला असं मस्तपैकी झाड वगैरे बघायला भेटतो. तर मित्रांनो, मग तुम्हाला समोर दिसतं ते म्हणजे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर. म्हणजे हॉर्टिकल्चरच्या रिलेटेड जे काही पूर्णपणे पुस्तक आहे तर ते तुम्हाला 100% ह्या डिपार्टमेंटमध्ये भेटून जाणार. पण हॉर्टिकल्चरचं डिपार्टमेंट पण खूप सारं असं मोठं तुम्हाला बघायला भेटतं. तर तुम्ही लायब्ररीमध्ये असं येऊन बघू शकता. तर माझ्या मित्रांमध्ये एक पुस्तक येऊन दाखवलं, तर त्यानं पहिलंच पुस्तकाचं असले बेसिक ऑफ हॉर्टिकल्चर. पण तुम्हाला बेसिकपासून बेसिक ज्या हॉर्टिकल्चरच्या गोष्टी आहेत तर त्या पुस्तकात तुम्हाला 100% बघायला भेटणार. आणि मी तर पूर्णपणे असं पुस्तक पुन्हा वाचून घेणार बघा. तर एकच नंबर मला पुस्तक दिसतं. तर ही अशी आपली लायब्ररी होती बघा. इकडच्या साईडला पण खूप सारे असे पुस्तक ठेवले आहेत.
आणि ही काय रिकाम जागा तिथे पण अजून पुस्तकं लावायचे. तर तुम्हाला असं मोठी अशी कॉलेजमध्ये प्रशस्त लायब्ररी बघायला भेटणार. आणि हे होतं दुसरं पुस्तक म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ हॉर्टिकल्चर अँड ॲग्रिकल्चर असं पुस्तक होतं. तर सगळ्यात पहिला मित्र म्हणला हे दाखव. तरी मी म्हटलं ते कीप सायलेन्स. आणि म्हणजे तुम्ही जेव्हा लायब्ररीमध्ये येतात तेव्हा तुम्हाला तर माहितीच आहे की मोबाईल वगैरे किंवा काय वापरून चालत नाही, सायलेन्स ठेवावा लागतो. आणि आपल्या लायब्ररीमध्ये एक CCTV वगैरे पण आहे. जेव्हा लायब्ररीच्या बाहेर येतात तेव्हा तुम्हाला असा काहीतरी एंट्रन्स बघायला भेटतो. हा आपला कॉलेजच्या खालचा एंट्रन्स आहे बघा. आणि हे होते आपले दादा म्हणजे लायब्ररी जे सांभाळतात ना ते लायब्ररीचे पूर्णपणे बघतात की कोण विद्यार्थी काय आगाऊपणा करते का. तर त्यांच्यासोबत एक व्हिडिओ घेतला बघा. त्यानंतर आपण जाऊ पुढच्या डिपार्टमेंटकडं. तर असं काय आपलं कॉलेज आहे बघा. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत डिपार्टमेंट ऑफ एंटोमॉलॉजी म्हणजे कीटकशास्त्र. म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या सूक्ष्म कीटकापासून मोठ्या मोठ्या किड्यांपर्यंत खूप काही इथं नॉलेज वगैरे बघायला भेटणार. म्हणजे किड्याचं पूर्णपणे आतलं इंद्रिय वगैरे तुम्हाला इथं शिकवलं जाणार. किड्यांवरती प्रॅक्टिकल वगैरे होतात. तर हे होतं इन्सेक्ट म्युझियम. तर मित्रांनो ह्या म्युझियममध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ते म्हणजे खूप साऱ्या प्रकारचे इन्सेक्ट्स. आणि तुम्ही लाईफमध्ये जेवढे इन्सेक्ट एका ठिकाणी बघितले नसताल तेवढे ह्या आपल्या फक्त म्युझियममध्ये. तर हे पूर्ण जे डिझाईन वगैरे ते जिवंत इन्सेक्टनुसार बनलेले आहेत. ते म्हणजे जेव्हा ते इन्सेक्ट म्हणजे त्यांना किलिंग बॉटलमध्ये ड्राय करून मारून ठेवलं त्यानंतर आपण हे पूर्णपणे असं विद्यार्थी मित्रांनो केलं आहे. तर तुम्हाला पण खूप सारं असं म्हणजे प्रॅक्टिकल वगैरे असतं की मित्रांनो इन्सेक्ट वगैरे पूर्णपणे फाडाय त्यांची इंद्रिय म्हणजे नर्वस सिस्टम वगैरे काढून दाखवायची. तर मस्तपैकी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये मला खूप जास्त विषय आवडतो तो म्हणजे एंटोमॉलॉजी. तर इथं खूप सारे असे कीटक आहेत बघा, छोटे कीटक मोठे कीटक. आणि इथं मस्तपैकी बघायला तुम्हाला बटरफ्लाय वगैरे पण आहेत. तर तुम्हाला ते पण दाखवतो एकच नंबर आहे. तर हे होते खूप सारे प्रजातीचे बटरफ्लाय वगैरे. तर असं तुम्हाला बघायला भेटणार आहे. पण हा तर खूप सुंदर असा बटरफ्लाय होता बघा. तर मस्तपैकी तुम्ही इन्सेक्ट्स बघून घ्या आणि व्हिडिओ एन्जॉय करा. तर हे असं काहीतरी होतं बघा आपलं पूर्णपणे एंटोमॉलॉजीचं डिपार्टमेंट. तर सर्वप्रथम ऑफिसमध्ये असं आगळं वेगळं असं खूप सुंदर असं डिझाईन वगैरे बनलं सरांनी. तर हे पूर्णपणे असं बघू शकता बघा, पूर्णपणे कीटकापासूनच बनलेलं आहे. तर असं सुंदर असे सरांनी आपल्याला बनवलेलं बघा. तर एकच नंबर बघून वाटते. तर त्यानंतर हा होता खालचा पॅसेज. ते होतं खाली इंजिनिअरिंगची लॅब. आता इंजिनिअरिंगची लॅब तर बंद होती त्यामुळे तिकडं काय आपण गेलं नाही. पण कॉलेजचा हा दिसतो आपल्याला फ्रंट व्ह्यू. आणि हा टॉप फ्लोअर होते म्हणजे एक्सटेन्शनच्या डिपार्टमेंटपासून आपण दाखवतो. आणि कॉलेजमध्ये एक्सटेन्शन डिपार्टमेंट सगळ्यात टॉपला बघा. तिथे तुम्हाला वेगवेगळे विस्तार शिक्षणाचे विभाग म्हणजे शिकवले जातात. तर हे पण शिकायसाठी खूप सारं मस्त आहे. पण आज बंद होतं त्यामुळे तुम्हाला काय दाखवू शकलो नाही. तर पूर्णपणे आपलं असं कॉलेज आहे बघा. त्यानंतर आपण आलो कृषी वनस्पती विभाग. त्यालाच आपण म्हणजे बॉटनी डिपार्टमेंट किंवा JPPचं डिपार्टमेंट असं म्हणू शकतो. तर ही अशी काहीतरी आपली लायब्ररी होती बघा, म्हणजे लॅब होती सॉरी. तर हे होतं आपल्याला पुढे दिसणार ते म्हणजे डिपार्टमेंट ऑफ फिजिकल लॅब. म्हणजे इथं पूर्णपणे क्रीडा शिक्षणाचं म्हणजे शिक्षक वगैरे असतात तुम्हाला मार्गदर्शन करतात. आणि ही होती आपली बॉटनीची म्हणजे JPPची लॅब. तर मस्त अशा विद्यार्थी मित्रांना बसाय प्रशस्त अशी जागा आणि इकडे स्टेटस्कोप वगैरे असं ठेवलं. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही लॅबनंतर बाहेर येतात तेव्हा तुम्हाला असा काही इंटरफेस बघायला भेटतो. त्यानंतर जा आपण डिपार्टमेंट ऑफ ASDS अँड मिल्क प्रोडक्शन. इथं 4th इयरचे सिनियर त्यांचं मॉडेलचं वर्क करत आहे. आणि त्यांना वेगवेगळे प्रोडक्ट असे दुधापासून बनवायचे असतात. तर त्यांनी आज श्रीखंड केलं आणि आज आपला खास व्हिडिओचा बेस झाला तर तुम्हाला सगळंच साधून आलं बघा. तर सिनियरने मस्त असं श्रीखंड बनलेलं. त्यानंतर आपण पण टेस्टिंग केले. तर तुम्ही बघू शकता की जेव्हा तुम्ही 4th इयरला राय मॉडेल येतो तेव्हा कॉलेज लाईफमध्ये एन्जॉय करण्यासाठी खूप सारे म्हणजे तुम्हाला आयडियाज वगैरे पण भेटतात आणि विद्यार्थ्यांना शिकायला खूप सारं भेटतं. तर त्यांना आज हे प्रोसेस करून म्हणजे पूर्णपणे विकायचं होतं. तर एक डबी ही 15 रुपयाच्या प्रकारे त्यांनी विकत होता.
तर मस्त असं श्रीखंड वगैरे केलं. तर तुम्ही पण 100% जाऊन त्याची टेस्ट करा. एकच नंबरची टेस्ट आहे. मी तर टेस्टिंग केलेलं आहे. तर ह्याने त्याने बाकीचे प्रोडक्ट पण केलं बघा. ती होती म्हणजे फ्लेवर्ड मिल्क, व्हेज ड्रिंक्स आणि त्यांनी पनीर वगैरे, चहा, कॉफी हे त्यांचं डेलीचं प्रोडक्ट होतं. पण मी पण व्हेज ड्रिंक्सचं टेस्टिंग केलं तर एकच नंबर असं प्रोडक्ट होतं. तर 10 रुपयाला ही एकशी बॉटल होती. तर तुम्ही जाऊन शकता. आणि पोस्टरवरती दिसणारा प्रत्येक पदार्थ आपले विद्यार्थी बनवतात आणि त्यांना ते बनवून विकायचं असतं. तर मित्रांनो, त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर. तर इथून स्टार्ट होतं. त्याला असं उद्यान विद्या असं म्हटलं जातं. तर ही अशी प्रशस्त विद्यार्थ्यांसाठी लॅब वगैरे आहे. तर इथले शिक्षक खूप सारे प्रेमळ वगैरे आहेत. आपल्या कॉलेजचे सगळे शिक्षक असे प्रेमळ वगैरे आहेत. तर त्यानंतर आपण जाऊ हॉर्टिकल्चरच्या क्लासरूममध्ये. इथे पण तुम्हाला 100% असं स्क्रीनवरती शिकवलं जाणार आहेत बघा. आणि ही आहे आपल्या कॉलेजचे खूप सारे विद्यार्थी जे आपल्या ऑफ लेक्चरमध्ये मित्रांसोबत मस्त गप्पा वगैरे मारत बसतात बघा. तर असं काय कॉलेज लाईफमध्ये तुम्ही 100% एन्जॉय करू शकता. त्यानंतर आपण आलो कॉलेजच्या बाहेरचा एंट्रन्स बघायला. तर कॉलेजच्या बाहेरचं डाव्या साईड तुम्हाला ही अशी बिल्डिंग प्रशस्त बघायला भेटते बघा. तर खूप सुंदर अशी कॉलेजची आपलं बिल्डिंग आहे. तर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. आणि हा होता आपल्या कॉलेजच्या समोरचा एंट्रन्स. आणि त्यानंतर ही पार्किंग तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं. तर परत एकदा तुम्हाला दाखवावं म्हटलं की इथं असं पूर्णपणे 100% पार्किंग होतं. आणि ही होती आपल्या कॉलेजच्या बाहेरचं एंट्रन्स. म्हणजे कॉलेज आपलं असं दिसतं. तर आता कॉलेज तर तुम्ही बघितलेलं आहे, पण विद्यार्थी राहणार कुठं? तर सगळ्यात पण आपण जाऊया सिक्युरिटी मामाकडं. त्यांचे तर पूर्णपणे रजिस्ट्रेशन विद्यार्थी कधी येतात कधी जातात. तर 100% तुम्ही नोंद केल्याशिवाय तुम्हाला आतबाहेर करून देत नाही. तर त्यानंतर आपण जाणार आहोत डायनिंग हॉल. तेच म्हणजे मेसमध्ये. तर सगळ्यात पण असं खाली आपलं जिमचं सेक्शन आहे. तर इथे विद्यार्थी मित्र तुम्ही जे पाहिजे ते जिम करू शकता. त्यानंतर आपण जाऊ डायनिंग हॉलमध्ये. तर मस्तपैकी आपला प्रशस्त असा डायनिंग हॉल आहे बघा. एका साईडला गर्ल्स बसतात आणि दुसऱ्या साईडला त्याच्या विरुद्ध दिशेला ते बसतात म्हणजे बॉईज. तर मस्तपैकी असं पूर्णपणे प्रशस्त आणि मोठी आपल्या कॉलेजची मेस आहे. आणि ते जेवण तर खूप सुंदर आणि प्रशस्त एक नंबर असतं बघा. तर सर्वप्रथम तुम्ही दाखवलेलं आहे. तर आता माझी जेवणाची वेळ नव्हती त्यामुळे तुम्हाला फक्त व्हिडिओ शूट करून दाखवलं. त्यानंतर आपण म्हणजे बॉईज हॉस्टेलमध्ये. तर हॉस्टेलचं स्ट्रक्चर असं काही खूप सुंदर आणि आगळं आहे बघा. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला हॉस्टेलच्या आतमध्ये दाखवतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. आणि हे दिसतं ते म्हणजे हॉस्टेलमध्ये राहायचं कसं, किंवा हॉस्टेलचे जे काय नियम, हॉस्टेलमध्ये काय काय गोष्टी चालतात किंवा नाही चालत, इलेक्ट्रिक किंवा नाही चालत, असं पूर्णपणे बोर्डवरती लिहिलं. तर 100% तुम्ही तो बोर्ड वाचा आणि त्याचं फॉलो करा. तर एंट्रन्स तुम्हाला गेलं असं काही बघायला भेटतं बघा. आणि हॉस्टेलच्या तर मित्रांनो, सर्वप्रथम आतमध्ये आलं का तर तुम्हाला बघायला भेटणार आहे ते म्हणजे आपलं त्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्याच्या साईडला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि ह्यांच्या आदर्शांनाच आपण राहतो बघा. त्याचं आपण पूर्णपणे पालन केलं. आणि आपल्या कॉलेजमध्ये आणि हॉस्टेलमध्ये कोणतीही रॅगिंग होत नाही असं मोठा प्रशस्त असा बोर्ड लावला. आणि तुमची रॅगिंग कोणीही घेणार पण नव्हतं, आपले सिनियर वगैरे पण. तर हे होतं आपल्या कॉलेजचं असं म्हणजे हॉस्टेलचं तुम्हाला दाखवतो. ही दिसते ती म्हणजे सी विंग, जे ते आपल्या ॲग्रीचे जे सिनियर्स आहेत ते राहतात बघा. आणि त्यानंतर जे समोर दिसतात ती म्हणजे आपल्या ॲग्रीची विंग, जिथं आपले ज्युनियर्स वगैरे राहतात त्याला म्हणतात ए विंग. आणि त्याच्याच बरोबर मध्ये आहे ती म्हणजे हॉर्टिकल्चरची विंग, त्याला म्हणतात बी विंग. तर असे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक सेक्शन असे वाटून दिले आहेत बघा. आणि हे दिसतं ते तुम्हाला आपल्या हॉस्टेलचं ऑफिस आहे. तर इथे तुम्हाला काय पाहिजे असेल, तक्रार असेल तर तुम्ही 100% येता किंवा तुमचं शंकेचं निवारण इथं हॉस्टेलचं होऊ शकतं बघा. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला बघायला भेटतं ते म्हणजे आपल्या हॉस्टेलमध्ये पण पूर्णपणे असं हिरवं आणि झाडे बघा. तर तुम्हाला पूर्णपणे 100% असं फ्रेश फील होत राहणार आहे. वरती चढून आलो तरी पण तुम्हाला असं झाडं बघायला भेटणार बघा. आणि प्रत्येक आपल्या फ्लोअरला अशा खूप साऱ्या रूम्स आहेत जिथं तुम्ही आणि तुमच्या मित्रांसोबत राहू शकता. तर इथेच ते तुम्हाला पिण्याच्या पाण्याचं टाकी ठेवलं म्हणजे मग तिथं आपला फिल्टर ठेवला आहे. तर त्यानंतर आपण चढून वरती जाऊया. आणि पायऱ्यानंतर चढूनंतर वरती आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटतो तो म्हणजे असं पूर्णपणे हॉस्टेलचा सर्कल. तर हा सर्कल खूप मजेशीर आहे. तर तुम्हाला आला तर पहिल्यांदा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की कोणत्या दिशेला यायचं आणि कोणत्या दिशेला जायचं, असं पूर्णपणे तुम्ही भारावून जाणार आहे बघा. तर इथे जाऊ शकता. आणि त्यानंतर आपण जाऊ माझ्या रूममध्ये. तर सर्वप्रथम आपण वरती चढूया आणि त्यानंतर तुम्हाला दाखवत अशी वेगवेगळे आपल्या फ्लोअर्स आहेत. तर ते तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही 24 तास CCTV कॅमेऱ्याच्या नजरेत आहात. म्हणजे तुम्ही काय चूक आगाऊपणा केलं तर शिक्षक लगेच तुम्हाला घेऊन शिक्षा करू शकतो बघा. तर ही आपली अशी काही रूम आहे बघा. तर सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो. रूममध्ये तर आतमध्ये कोण नसणार आहे, कारण बाकीचे विद्यार्थी सगळे लेक्चरला वगैरे गेले तर माझा ऑफ लेक्चर असतो, मी व्हिडिओ करतो बघा. तर 100% तुम्हाला हा दिसतो तो माझा बेड. आणि तो म्हणाल इथं 3 कारण आपली झोपल्याची स्टाईल जरा वेगळी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बघायला भेटतं तो म्हणजे असं आपल्या रूमचं एंट्रन्स. आणि इथं आपण काहीतरी छोटं म्हणजे ड्रॉइंग वगैरे केलेलं आहे. त्यानंतर आपलं भक्तीचं आणि हा मी.
तर पूर्णपणे असं बघून घ्या तुम्ही कॉलेज आणि हॉस्टेल, तोपर्यंत व्हिडिओ एन्जॉय करा. आणि त्यानंतर तुम्ही म्हणणार की एका रूममध्ये एवढे विद्यार्थी कसे काय राहतात, तर तसं नाही आहे मित्रांनो. हे आपलं प्रेम आहे, त्यामुळे विद्यार्थी बाकीचे जे मित्र आहेत ते आपल्यासोबत राहतात बघा. त्यांची सेपरेट रूम आहेत, तरी पण तिने आपल्या रूममध्ये येऊन राहतात. तर हे असं काय तुम्हाला पोस्टर वगैरे वॉलवरती बघायला भेटतात, ते आपण मीच काढलेलं आहे. तर आपण पण खूप सारं आता तुम्हाला दाखवतो अजून. आणि इथून तुम्हाला खूप सुंदर असा व्ह्यू बघायला भेटतो. तर ते आहे ते म्हणजे पुढं गार्डन वगैरे आहे, म्हणजे ग्राउंड वगैरे आहे. तर आणि इथून पुढे दिसतं ते बॉयज हॉस्टेलचा बोर्ड दिसतो. तर त्यानंतर आपण रूमच्या बाहेर आलो तर असा काही फ्लोअर आहे बघा. प्रत्येक फ्लोअरला खूप साऱ्या रूम्स आहेत. आणि त्यानंतर आपण जाऊया सिनियरच्या विंगला की कशी दिसते. तर पुन्हा वरती आलो तर तुम्हाला 100% सर्कल बघायला भेटणार. तुम्ही एकदा सर्कल घेतला का तुम्हाला कळणार नाही का आपण कोणत्या विंगला येतो आणि कोणत्या विंगला जातो. खूप कन्फ्युजन होऊन जातं मित्रांनो. तर तसं तुम्हाला पहिल्यांदा होणार, नंतरनं काय होणार नाही. तर अशी सुंदर अशी आपली विंग आहे बघा. तर हॉस्टेल म्हणजे आपलं एक दुसरी फॅमिलीच असते. तिथं आपल्याला घर सोडून दुसरं एक घर बनवायचं असतं आणि समयगमन राहायचं असतं. तर ही दिसते हॉर्टिकल्चरची विंग आणि ती होती आपली ॲग्रीची विंग. हॉर्टिकल्चरची विंग ॲग्रीची विंग जवळ आहे, पण ॲग्रीची सिनियरची विंग आणि आपल्या विंग थोडीशी लांब आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा सिनियरच्या विंगमध्ये जाऊया. तर हा दिसतो तो म्हणजे तुम्हाला पॅसेज दिसतो मोकळा असा. तर मित्रांनो कसं वाटलं आपलं कॉलेज? एकच नंबर आहे ना? तर कमेंट करा आणि शेअर करा आणि आपलं चॅनल 100% सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन नवीन असेच व्हिडिओ बघायला भेटणार. धन्यवाद.